आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती इयत्ता 4थीसाठी आपण ही व्हिडिओची शृंखला तयार केलेली आहे. यामध्ये आपण संख्यावरील क्रिया म्हणजे गुणाकार म्हणजेच पट या महत्त्वाच्या क्रिया बघत आहोत. यामध्ये काही नियम पाहिले आपण गुणाकाराचे, जसे की कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास, कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास काय उत्तर देते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण बघूया दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. कधी गुणाकार करताना प्रथम एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो. याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो बघा, की ही संख्या आहे 37 आणि ही संख्या आहे 28. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, यांच्या एकक स्थानचा गुणाकार करावा लागेल. मग या एकक स्थानचा गुणाकार केल्यानंतर काय येईल, 7 8 56. तर 56च्या एकक स्थानी जे आहे 6, तर यांचा पूर्ण गुणाकार केल्यानंतर म्हणजे 37 गुणिले 28 यांचा पूर्ण गुणाकार केल्यानंतर एकक स्थानी 6 हाच अंक येणार आहे, असा याचा अर्थ होतो. दुसरं उदाहरण बघूया आपण. 40 गुणिले 30 सोपं उदाहरण घेतलेलं आहे. आता इथं 0 आहे. शून्यानं कोणत्याही संख्येला गुणल्यास मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं उत्तर 0 येते. 0 गुणिले 0 पण 0च आहे, म्हणजे याच्या एकच स्थानी काय उत्तर येणार आहे, 0 येणार आहे दोघांचा गुणाकार केल्यानंतर. उदाहरणार्थ 0 गुणिले 0 3 चौक 12 हा गुणाकार अतिशय सोपा असतो. पण एक 0 न देता इथं 2 0 द्यावा लागतो, कारण हा एक 0 हा एक 0. तर अशा प्रकारे एकक स्थानी हा इथे 0 आलेला आहे. इथे गुणाकार केल्यानंतर एकक स्थानी 6 येईल. बरं, बघूया आपण. तर विद्यार्थ्यांना एक सोपी ट्रिक गुणाकाराची मी सांगणार आहे या ठिकाणी. तुम्ही निश्चितपणे लक्ष द्या. आपण याचा गुणाकार कसा करतो नेहमी किंवा शाळेच्या पद्धतीने आपल्या वर्गात आपण असा गुणाकार करतो. याचा पहिले काय करतो आपण, एकक स्थानच्या अंकाने गुणतो. म्हणजे 8 आहे एकक स्थानी अंक आहे म्हणून 8 साठी 56 6चा हातच्याले 5, 8 त्रिक 24 आणि 5, 24 आणि 5 29 असं लिहितो आपण. नंतर काय करतो, आता दशक स्थानच्या अंकाचा नंबर आहे म्हणून आपण काय करतो, हा एकक स्थानी ब्लँक ठेवतो, खाली ठेवतो किंवा इथं गुणाकारा चिन्ह टाकतो, बेरजे टाकतो. कोणी 0 लिहिते. प्रत्येकाचं वेगवेगळी टेक्निक असते. कोणी खालीच ठेवून देते तसंच. याचा अर्थ काय होतो की आता एकक स्थानचा नंबर झालेला आहे, तर दशक स्थानचा नंबर आहे म्हणून तुम्ही दशक स्थानापासून लिहायला सुरुवात करा, तरच तुमचं उत्तर योग्य आणि प्रॉपर येईल, अन्यथा उत्तर चुकून जाईल. ह्या कन्सेप्ट मुलांच्या क्लिअर नसतात म्हणून त्यांना कठीण वाटते गुणाकार. तर बघूया आपण. आता 2 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून आपण उत्तर लिहिताना दशक स्थानापासूनच लिहायचं, एकक पासून लिहायचं नाही. तर बे 7 14 शी 4चा हातच्याला 1, बेत्रिक 6 आणि 1 7 याची बेरीज करा आणि उत्तर काढा. 6 9 आणि 14 13 शी 3चा हातच्याला 1, 9 आणि 1 10. आपण या ठिकाणी पाहिलं होतं, या दोघांच्या एकक स्थानचा गुणाकार करून एकक स्थानी 6 अंक येणार आहे हे आपण सांगितलेलं होतं. तर हा झाला नियमित प्रमाणे किंवा प्रॉपर पद्धतीने गुणाकार. आता नवीन एक पद्धत आहे, विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन फास्ट करावं यासाठी ही पद्धत आपण वापरतो बघा. तर ती ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे 37 गुणिले 28 आहे. आपण जसं एकक स्थानापासून गुणाकार करतो ना, तसंच आपल्याला दशक स्थानापासून सुद्धा गुणाकार करता येतो. कसा बघा, बेत्रिक 6 पण सिंगल अंक आल्यामुळे आपल्याला काय लिहायचं आहे, 06. त्याच्यानंतर बेसाती 14 पण 14 लिहिताना काय करायचं, इथे 1 लिहायचा, इथे 4 लिहायचे. आता 8 त्रिक 24 इकडचा सोडून द्यायचा, इथे 2 इथे 4, 8 7 56 इथे 5 इथे 6 आणि डायरेक्ट यांची बेरीज करायची. हातचा वगैरे इथे धरायची गरज नाही. बघा उत्तर काय आहे, तेच उत्तर येणार. 6 शी 6 4 आणि 4 8 आणि 5 13 शी 3चा हातच्याला 1, 8 आणि 1 9 आणि 10 शी 0 हातच्याला 1 10 36 म्हणजे 1036 हे उत्तर आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना दोन्ही पद्धतीने गुणाकार करता आला पाहिजे. लवकरात लवकर गुणाकार करण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी ही ट्रिक वापरू शकतात. ही तर आपला नियमानुसारच आहे, एकक स्थानापासून गुणाकार करणे. व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, शेअर करा, आपल्या इतर मित्रांना सुद्धा याबद्दल कल्पना द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.